आज आपण ट्रेन, प्लेनमध्ये कुठे पण ट्रॅव्हल करतो. जेव्हा आपल्याला चहा पाहिजे तेव्हा आपल्याला एक दुधाचा कप देतात. त्याच्यामध्ये आपण टी बॅग जी असते ती डीप करतो आणि चहा तयार होतो. का तुम्हाला माहिती आहे का ह्या टी बॅगची सुरुवात कुठून झाली? मी सांगते. 1806मध्ये न्यूयॉर्क सिटीमध्ये एक इम्पोर्टर होता. त्याचं नाव होतं थॉमस ज्युलिनी. थॉमस ज्युलिनी काय केलं, जेव्हा त्याला आपले चहा पावडरचे सॅम्पल जेव्हा आजूबाजूच्या सिटीमध्ये किंवा कंट्रीमध्ये द्यायचे होते, तेव्हा त्यांनी छोटे छोटे सिलिकॉनचे पाऊच तयार केले आणि त्यांनी तिकडे ते दिले. तर ज्यांनी जे सिलिकॉनचे पाऊच घेतले त्यांना काय वाटलं, हे डायरेक्ट दुधामध्ये डीप करायचं आणि प्यायचं. आणि ते त्यांनी केलं तर ते वर्क झालं, एकदम सक्सेसफुली वर्क झालं. मग थॉमस ज्युलिनीला जेव्हा फीडबॅक आला तेव्हा त्याच्या चहा पावडरच्या ऐवजी त्या पॅकेजिंगचा म्हणजे सिलिकॉनच्या बॅगेचा खूप चांगला फीडबॅक आला. मग थॉमस ज्युलिनीने ठरवलं की ठीक आहे, आपण ह्याच्यापुढे सिलिकॉनच्या कापडाऐवजी आपण पेपर बॅग्स वापरायच्या. आणि त्याच्यानंतर त्यांनी पेपर बॅग्सपासून टी बॅग्सची सुरुवात झाली. आणि आज सगळीकडे ह्याचं म्हणजे मस्त मार्केट त्याचं खूप हे झालं, खूप मार्केट सक्सेस झालं. तर तेव्हापासून टी बॅगची सुरुवात झालेली आहे. आज आपण इंडियामध्ये पण टी बॅग खूप प्रमाणात म्हणजे ताजसारखी जी कंपनी आहे जी चहा पावडर तयार करते, ती पण आता स्वतःची टी बॅग हे करते, सेल करते. तर अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.